नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता संडे, त्यामुळे यांच्या आवडीचे मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. आता पोहे तर मी सध्या आवडीने खाते, पण मला आज ना पोह्यापेक्षा जास्त इंटरेस्ट होता तो म्हणजे हा चहा पिण्यात. कारण मी नवीन जे हे कप आणलेत ना त्यामुळे. आणि मला आहे ना अशा कुठल्याही नवीन गोष्टी घरात येऊ देत, मग ते वस्तू असू देत, प्रोडक्ट्स असू देत, ते जोपर्यंत मी वापरत नाही ना तोपर्यंत माझी एक्साइटमेंट खूप खूप जास्ती असते. त्यामुळे मी मस्त असा मला चहा गाळून घेतला आणि नाश्त्याची प्लेटही तयार केली. कारण नवरण्याचं आणि त्याच्या पप्पांचं अजून आवरायचं काम चालू होतं. म्हटलं मग चला सगळ्यात आधी मी नाश्ता करून घेते. त्यामुळे मी आधी नाश्ता केला आणि त्यानंतर ना काल मी नायकावरनं काही पार्सल मागवले होते, ज्यात फेस मास्क वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या 2-3. तर त्यातला आज मला हा फेस मास्क ट्राय करायचा होता आणि उघडून पाहिलं त्याचा असा गोळा होता. तर मी छान असा सगळीकडे लावून घेतला चेहऱ्याला आणि इतकं विचित्र दिसत होतं हे. मला वाटलं मला मनू घाबरेल, पण ती काही मला घाबरलीच नाही. आता फेस पॅक लावला तरी ही कामं करावीच लागणार. तर मी ब्लिंकिटवरून काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि ह्या स्पेशली ना यांच्यासाठी होत्या. कारण हे मला काल बोलले की ना तू चीज केक बनवणार आहे परत, आणि हा चीज केक अगदी मार्केटसारखा नाही लागत. हा त्यात रिअल चीज यूज करतात, यात पनीर करतात, पण टेस्ट मात्र ना खूप भारी लागते. त्यामुळे यांना आवडला होता, तर त्यासाठी काही गोष्टी मागवल्या होत्या. आणि मनूसाठी तिचा फॉर्म्युला मिल्क आणि काही स्वीट पोटॅटो मागवले होते. आणि यांनी मार्केटमध्ये गेले होते, भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या काही त्यासाठी, तर तेही घेऊन आले होते. आणि मग येता येता माझं हे खाली पार्सल आलं होतं तेही घेऊन आले. तर मार्केटवरून येताना यांनी हा फोडलेल्या कैऱ्या आणल्या. यांचं म्हणणं होतं तू ना यावेळेस घरी लोणचं बनवच. म्हटलं चला ट्राय करते. त्यामुळे 2 किलो मागवल्या. असं वाटलं होतं एकच मागवावी, पण नंतर मी 3 सांगितलं, पण 3 खूप जास्ती झाले असते. मग म्हटलं चला 2च सांगत, कारण मी पहिल्यांदा बनवणार आहे. नीट होतं आहे नाही होतं आहे, खराब झालं तर सगळंच वाया जाईल. त्यानंतर आपल्या काही बेसिक गोष्टी जसं की कढीपत्ता, हे बनाना जे मुलींना लागतात. त्यानंतर कोथिंबीर, आणि या कोथिंबीरमध्ये इतकं गवत होतं, पण कोथिंबीर मात्र छान होती. आणि हे जांभळं जे ना फार सध्या मस्त येत आहेत मार्केटला, गोड असे. आणि आज संडे म्हटल्यावर संडे स्पेशल तर झालंच पाहिजे. त्यामुळे यांनी येताना चिकन आणलं होतं. दरवेळेस मटण खाऊन खाऊन मला ना कंटाळाच आला होता. त्यामुळे म्हटलं यावेळेस ना चिकनच आणा काहीही करत. आणि एवढे सगळे कामं करेपर्यंत आहे ना माझं जे मास्क आहे ते धुण्याची वेळ आली होती. म्हटलं चला हे धुवून घेऊयात. खरं तर हे धुवूनच घ्यायचं आहे पाण्याने, पण मला आता व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून हे वेट वाईप्सनी मी थोडंसं पुसून घेत होते. शेवटी मी ते पाण्यानेच धुतलं, पण दाखवण्यापुरतं काय हरकत आहे म्हटलं. आणि ना हे धुतल्यावर चेहरा मात्र छान असा फ्रेश तर वाटतच होता. जेव्हा मास्क लावत होतो ना तेव्हाच मस्त असं थंड वाटत होतं. बाकी काही फरक पडो न पडो, पण माझे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नव्हते, हे मात्र खरं. त्यानंतर दुपारी मस्त असं जेवण केलं आणि आजही नवन्यानी ना छान असं जेवणही घेतलं होतं. कारण जेवण वगैरे झाल्यानंतर मला करायचं होतं काही काम, त्यामुळे फटाफट जेवलो, भांडे वगैरे आवरली आणि महत्त्वाचं काम करायला घेतलं ते म्हणजे चीज केक. कारण आज फादर्स डे पण होता आणि काल यांनीच डिमांड केली होती की चीज केक बनव. म्हटलं मग बाहेरून केक आणण्यापेक्षा घरीच मस्त आपण चीज केक बनवूया. मग हाच केक सेलिब्रेशनसाठी वापरता येईल. केकचा शेप नसला तरी मेन येते म्हणजे सगळ्यांनी बसून एन्जॉय करणं, म्हणून मग हा चीज केक बनवून घेतला. तोपर्यंत हे मनूला घेऊन बेडरूममध्ये झोपायला गेले होते. तिला झोपी लावलं आणि नवन्या माझ्याजवळच काहीतरी खुडूर करत होती. त्यानंतर म्हटलं चला मीही थोडासा आराम करते, पण त्याआधी ना हे जे मी आई सिरम पॅच मागवले होते ना ते वापरून पाहूयात, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. आणि झोपणार तर मी नव्हतेच, कारण आम्हाला ना 4-4:30ला बाहेर जायचं होतं. आता कुठेही मी पुढे सांगतेच, पण हे छान असं मी लावून घेतलं आणि पहिल्यांदाच या गोष्टी करते तर मजाही येते नवीन नवीन करताना. त्यानंतर थोडा आराम केला, 4-4:30ला आवरलं आणि जायच्या आधी म्हटलं ह्या कैऱ्यात ना ते आत ठेवते, पाऊस आला तर सगळंच भिजून जाईल. कारण आम्ही मस्त असं आवरलं होतं बाहेर जाण्यासाठी. आणि आम्हाला कुठे जायचं होतं माहिती आहे? आमच्या गॅलरीतून हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना हा इथे. आता इथे काय आहे, तर इथे आहे हा चांदबेबीचा माल, जिथे आम्ही गेलो होतो. मस्त असं रिलॅक्स बसलो, काही गेलं नाही वेगळं. नवन्या थोडीफार इकडे तिकडे फिरली, छान असं निवांत बसलो आणि बरं वाटतं कधीतरी असं बाहेर कुठेतरी जाऊन नुसतं बसणं. कारण मी खूप दिवसांनी अशी रिलॅक्स बाहेर पडले होते, नाहीतर माझं ना काहीतरी काम असतं म्हणूनच मी बाहेर पडते. आणि नवन्याची आपली मस्ती चालू होती आणि आमची तुळजा म्हणजे म्हणून ना तिचं तर असं चालू होतं की मला काय काय घाण काढायला मिळते मी ती काढते आणि तोंडात घालते. त्यामुळे तिच्याकडे थोडंसं जास्ती लक्ष द्यावं लागत होतं. आणि आमच्यात सगळ्यात जास्ती कोण खुश असेल ना ती म्हणजे नवन्या, कारण तिला अशा गोष्टी फार आवडतात. त्यामुळे म्हटलं इथून पुढे ना ट्राय करत जाऊ, थोडं तरी ना रविवारचं बाहेर जात. त्यानंतर आम्ही थोडंसं चटरफटर खायला घेतलं, स्वीट कॉर्न, भेळ.
आणि हो आम्हीच नाही आहे तर मी मनूसाठी ना घरून छान असे मखाणे रोस्ट करून आणले होते. त्यानंतर घरी यायला निघालो होतो, पावसात अडकलो होतो कारण नवन्याला प्यायचा होता उसाचा रस. तिच्या उसाच्या रसाच्या नादात आम्ही पावसात अडकलो. मग थांबत भिजत 8:15ला घरी आलो, जेवण वगैरे केलेत आणि टाईम होता चीज केक खाण्याचा. आणि पनीर थोडंसं कमी असल्यामुळे मधली व्हाईट लेअर थोडी छोटी झाली होती. मला वाटलं होतं मी मार्केटमध्ये म्हणजे बाहेरून येताना ना मिल्की बार आणेल आणि याच्यावर थोडेसे ती मेल्ट करून हॅपी फादर्स डे लिहीन, पण ते तर काही जमलंच नाही. म्हटलं हरकत नाही, चल तू पप्पांना फर्स्ट बाईट भरव आणि हॅपी फादर्स डे विश कर. तर तिने ते केलं. त्यांना केक आवडला तर त्यांची रिॲक्शन अशी छान होती. मग त्यांचं बघून नवन्याही तसंच करत होती. मस्त आम्ही हा जो चीज केक आहे ना तो एन्जॉय केला. आणि त्यानंतर माझी नेहमीची सवय तहान लागल्यावर विण खांदायची किंवा आड खांदायची, ती मी याच्यासाठी म्हणते कारण मला ना मी आज खूप दमली होती. पण हे जे बुक्सला कवर लावायचं आहे ना ते काम करायचं होतं. आता हा बुक सेट माझ्याकडे येऊन 8 दिवस झालेत. एवढ्या दिवसात मी रोज 1-2 बुक्सला जरी कवर लावले असते ना तरी सगळे पूर्ण झाले असते. पण आज मला टीचरचा मेसेज आला आहे की हे उद्या स्कूलमध्ये सबमिट करायचे आहेत. म्हणून म्हटलं आता हे तर करावंच लागणार आहे. म्हटलं चला करून घ्यात. आणि मी ना बुक्सचे कवर लावायला 9 वाजता बसले होते. सगळे कवर लावले पण मला कवर लावेपर्यंत किती वाजले माहीत आहेत? 11. आणि आता मी खूप जास्ती दमले होते. माझी पाठ, हात आणि मान हे दुखायला लागली होती. त्यामुळे आता मी जाणार आहे झोपायला आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.